ज्याला तुमच्या त्रासाची जाणीवच नाही त्याला कंप्लेन करणं बिलकुल चुकीचं आहे. जीवन कितीही वाईट का ना असू द्या, जोपर्यंत कोणी आपल्या सोबत असते तोपर्यंत सगळंच चांगलं वाटते. जीवनात स्वतःलाच मजबूत बनवा. जर दुसऱ्याच्या भरोशावर राहाल तर तुम्ही स्वतःलाच बर्बाद करून टाकाल. माझा राग आणि प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आपलं समजतो. आपण नेहमी त्यालाच गमावण्यापासून भीतो जो कधी आपला नसतेच. प्रेम खूप दुर्लभ आहे, त्याला पकडून ठेवा. क्रोध खूप वाईट आहे, त्याला दाबून ठेवा. भीती खूप भयानक आहे, त्याला सामोरे जायला शिका. टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी हे व्यक्तीला तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त विचार करतो. जे लोक निरागस असतात ते रागात पण रडू लागतात. रिस्पेक्ट फक्त त्याचीच केली जाते जो रिस्पेक्ट देतो, त्याची नाही जो रिस्पेक्टने बोलत सुद्धा नाही. एकटं कसं राहिलं जाते काही लोक हेच शिकवण्यासाठी आपल्या जीवनात येते. जर कोणी तुमच्या जीवनात असं असेल जो म्हणत असेल की काळजी करू नको, मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबतच आहे, तर समजून घ्या तुम्ही जीवनात खरी नाती कमावली आहे. आजकाल माणसं मनाने नाही तर गरजेनुसार नाती बनवतात. एखाद्या व्यक्ती मागे धावून स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका. जो खरंच तुमचा असेल तो तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. लोकांना आनंदी ठेवता ठेवता तुमचं जीवन खतम होईल, परंतु तुम्ही त्यांना आनंदी कधीच करू शकणार नाही. म्हणून स्वतःच्या आनंदासाठी जगणं सुरू करा. प्रत्येक गोष्टीला मनावर घेणे डोक्याची सगळ्यात मोठी बिमारी असू शकते. सगळ्यांचा आपापला विचार असतो. कोणाला रावणामध्ये पण गुण दिसते आणि कोणी रामाच्या चरित्रात पण दोष शोधून काढतात. माहित नाही का लोक नाती तोडतात पण जिद्द सोडत नाही. कधी कधी समजत नाही की चांगल्या लोकांसोबतच किस्मत वाईट खेळ का खेळते. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम कधीच नका करू हीच माझी सलाह आहे. किती वाईट गोष्ट आहे ना जेव्हा इमानदारीची गोष्ट निघते. लोक नेहमी कुत्र्याचंच उदाहरण देतात. नका हक्क देऊ कोणाला एवढा की तुम्हाला त्रास होईल. नका वेळ देऊ कोणाला एवढा की त्याला गर्व होईल. कारल्यासारखे कडू बोलणारे लोक खूपदा संकटात कामी पडते. साखरेपेक्षा गोड बोलणारे लोक नेहमी वेळेवरच हात सोडून जाते. वाट पाहणं जगासमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होते, परंतु इथे ज्याला तुम्ही तुमचं दुःख सांगाल तो त्याची मजा घेते. सगळ्यांना चांगलं समजणं हीच माझी खूप वाईट सवय आहे. आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती तुम्ही जसा विचार कराल तसाच राहील. तुमच्याजवळ पैसा असला पाहिजे, कारण भावनांची इथे काहीच कदर नाही. दुसऱ्याला जर तुम्ही तुमच्या जीवनात किमती बनवाल तर तुम्ही त्याच्या जीवनात सस्ते व्हाल. वाईट वेळ तुम्हाला कमजोर नाही तर चॅम्पियन बनवते. तो तू नाही माझी आशा होती ज्याने माझं सगळ्यात जास्त मन दुखवलं. प्रेम वाद्याने नाही तर जाणीवने कायम राहते. आनंदी राहण्याच्या जबरदस्तीने व्यक्ती अजून जास्त दुःखी होतो. कोणी तुमच्या जीवनात कितीही जवळचं का ना असू द्या, पण तो सगळ्यात पहिले स्वतःचाच फायदा पाहिल. नेहमी हरून जातात जुनी नाते नवीन नात्याच्या बंधनामुळे. काही लोक खोटं पण एवढ्या विश्वासाने बोलतात की आपण ओळखूच शकत नाही की तो खोटा बोलत आहे. लोकांना तुमची कदर तेव्हाच होते जेव्हा खूप वेळ होते. विश्वास जिंकायला तर पूर्ण जीवन लागून जाते, परंतु विश्वास तुटायला फक्त एक क्षण पुरेसा असतो. विसरायला शिका, कारण यातच तुमचा फायदा आहे. कारण की हे जग पण तुमच्या सोबत असंच करेल.
चरण त्याचे स्पर्श केले पाहिजे ज्याचे आचरण चांगले आहे. जी गोष्ट सहजतेने मिळते त्याची लोक कदर करणं सोडून देते. मतलबी नाती जेवढ्या लवकर बनतात तेवढ्या लवकर तुटतात पण. घमंड आणि अहंकारामुळे व्यक्ती स्वतःच आपली नाती बिघडवतात. व्यक्ती कधीच गर्दीत हरवत नाही. व्यक्ती तेव्हाच हरवतो जेव्हा तो एकटा असतो. कमजोर असतात काही लोक. जिथे राग आला पाहिजे तिथे ते रडतात. तुम्ही कितीही प्रेमाने का न जुळवा नाती, परंतु ज्याला बदलायचं आहे तो बदलूनच जातो. कपडे मॅचिंग घातल्याने फक्त शरीर सुंदर दिसते. नात्यात आणि परिस्थितीत मॅचिंग बनवा, पूर्ण जीवन सुंदर होईल. कसे वाटले तुम्हाला आमचे विचार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.